जय भीम नमो बुद्धाय. सगळ्यांचं आजच्या धर्मप्रवचन सत्रामध्ये स्वागत आहे. तर प्रत्येकच ठिकाणी आपल्याला सत्य दिसावं, प्रत्येकच ठिकाणी आपल्याला धम्म दिसावा, अशी दृष्टी देण्याचं काम रवींद्र सरांनी केलेलं आहे. आणि क्लॅरिटी आपली डे बाय डे वाढत चाललेली आहे. आणि आपल्याला कशा पद्धतीने भगवान बुद्ध हे मानवतेसाठी आहे, तथागत हे दुःख मुक्तीचा मार्गदाता आहे. आणि दुःख हे सर्वांचं सारखं आहे, आणि त्या दुःखाचा उपाय जो आहे तो सर्वांना त्यांनी दिलेला आहे, तो ठराविक वर्गाला नाही दिलेला. तर ह्या अतिशय आहे ना, सगळं व्यापक दृष्टिकोनातून आपल्याला तथागतांना बघणं गरजेचं आहे. तो प्रयत्न आपला आहे. तर आजचा जो विषय आहे समाधीचा, त्याच्यामध्ये आपण अजून आज डिटेलमध्ये आपण आज बघूयात. आज आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. तर मी रवींद्र सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांची धम्मदेशना स्वीकारावी. तर मागच्या ज्या सत्रामध्ये आपण जे पाहिलं तर त्याचा एकूणच सार जो होता की साधना करत असताना सती आणि समाधीमध्ये जो आपला विषय असेल त्या विषयाच्या अनुषंगानेच त्याचे परिणाम आपण पाहू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला समाधीमध्ये अ, जे काही आपले दृष्टिकोन आहेत ते येणार नाहीत. आणि मग आपण स्पष्टतेने जे काही बुद्ध सांगत आहेत त्याला स्पष्टतेने पाहू शकतो. म्हणून कुठलीही धारणा आपल्या मनामध्ये असेल तर ती आधी दूर करणे, त्यासाठी आधी प्रमाणे 62 मिथ्यादिट्ठी आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत, आणि 13 संमादिट्ठी आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि मग बुद्धांना नेमकं काय म्हणायचं आहे ते आपण समजू शकतो. आणि मग आपलं मार्गावरती चालणं आहे ते सहज होऊन जाईल. तर आजचा जो आपला विषय आहे समाधी भावना, ते अंगुत्तर निकाय 4.41 हा समाधी भावना सुत्त आहे. मग ह्या समाधी भावना सुत्तमध्ये बुद्ध सांगतात की समाधी भावना विकसित केल्यामुळे काय आपल्याला लाभ होतो. तर पहिला लाभ होतो दिट्ट धम्म सुखविहाराय संवर्तती. म्हणजे हे आपण एक एक बघू. त्यानंतर दुसरं आहे ज्ञानदर्शन पटिलाभ संवर्तती. तिसरं आहे सती संपजन्य संवर्तती. आणि चौथा आहे आसवान खयंग संवर्तती. तर हे चार लाभ आपल्याला समाधी भावना विकसित केल्यावरती होत असतात. तर ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत, समाधी आणि भावना. समाधी म्हणजे आपल्या सर्वांना माहिती की एकाग्रता. आणि जी एकाग्रता याच्यामध्ये देखील दोन प्रकार आहेत, ते पुढे आपण पाहणार आहोत. आणि मग भावना, हा भावना एक खूप महत्वाचा शब्द आहे. जर आपण बघितलं शील समाधी प्रज्ञा, तर शील समाधीमध्ये भावना येत असतं. तर भावना म्हणजे त्याच्यामध्ये जसं जसं आपण खोलात जाऊ तसं आपल्याला समजतं की समाधी आणि समाधीचा भाग म्हणजे समथ आणि विपස්සना, हे दोन त्याच्यामध्ये भाग येत असतात. समता आणि विपස්සना हे समाधीचे भाग आहेत. आणि अ, भावना विकसित करणे म्हणजे ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, म्हणजे समथ आणि विपස්සना, या दोन गोष्टी विकसित करणे, डेव्हलप करणे, कल्टिवेट करणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि जेव्हा विकसित करणे, कल्टिवेट करणे, डेव्हलप करणे हा भाग येतो, तर हे देखील आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की भावना हे सांगण्याचा बुद्धांचा काय उद्देश आहे. आणि तो भावना शब्द कधी कधी एकटा येत नाही, तर त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर बहुलिकता येतो. भावना बहुलिकता. तर ही कॉन्सेप्ट आहे, हे जे बुद्ध सांगत आहेत हे खूप आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण धम्म समजून घेतो, धम्म पहिल्यांदा पर्यत्ती म्हणजे धम्म वाचणं किंवा ऐकणं. त्यानंतरचा भाग आहे पटिपत्ती म्हणजे धम्मावरती चालणं. त्याच्यामध्ये सर्व भाग येतो समाधीचा. आणि पटिवेदन, पटिवेदन म्हणजे आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित होणे. हे सर्व आपण ऐकलेलं आहे, पण हे वेगवेगळ्या तुकड्या तुकड्यामध्ये ऐकलेलं आहे. पण जेव्हा त्याची संलग्नता कशा प्रकारे ते एकत्र येत असतात हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल, तेव्हा ह्याची सांगड घालणं, कशा प्रकारे आपण समथ विपස්සना विकसित करणार, तो भावनेचा भाग आहे.
कसं ते डेव्हलप करणार, विकास करणार. तर हे अ, आपण समजून घेतलं तर आपल्याला अ, जे करायचं आहे त्याची स्पष्टता इतकी येते की सगळ्या गोष्टी आपोआप घडायला लागतात. आत्तापर्यंत काय होतंय की कधी आपण समता ऐकलंय, कधी विपස්සना ऐकलंय, कधी समाधी ऐकलंय, कधी प्रज्ञा ऐकलंय आणि हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी ऐकल्या, त्याची सांगड घालताना आपली गफलत होते. ही सांगड घालणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी पहिला जो विषय आहे तो भावना, तर डेव्हलप करणं, कल्टिवेट करणं. मग ह्याच्यासाठी बुद्ध फार सुंदर उत्तर देतात. ते कृषक म्हणजे शेतकऱ्याचं उदाहरण देतात. तर कृषक काय करतो की त्याला एखादी जमीन विकसित करायची. तर विकसित करायची आहे म्हटल्यावर तो जातो आणि तिथे बिया टाकायला सुरुवात करतो का? तर नाही. तो पहिला ती जमीन, त्याच्यावर असलेलं तण किंवा जे आपल्या उपयोगाचे नाहीत असं काही झाड झुडूप तिथे असेल, जे आपल्या जे आपण उत्पादन घ्यायचं आहे किंवा आपल्याला जे पीक घ्यायचं आहे त्याच्या वाढीसाठी अपायकारक असेल, ते पहिलं काढावं लागेल. ते काढल्याच्या नंतर तो जमीन समतल करेल, लेवलमध्ये करेल. नंतर ती नांगरणी करेल, म्हणजे भुसभुशीत करेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तो बी पेरेल. एवढं सगळं झाल्याच्या नंतर त्याचं काम संपत नाहीये. तर बी पेरल्याच्या नंतर देखील त्याला वेळोवेळी, जसं आपल्यामध्ये खुरपणी म्हणतं, म्हणजे बाजूचे काही तण वाढतील ते काढणं, वेळोवेळी पाणी देणं, जे काही गाय बैल किंवा इतर शेळ्या मेंढ्या त्यांच्यापासून त्याचं रक्षण करणं, हा सगळा भाग हा कल्टिवेशन विकसित करण्यामध्ये येतो. आणि जेव्हा आपण भावना म्हणतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, जेव्हा आपण समथ किंवा विपස්සना किंवा समाधीचा अंग विकसित करत असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला करायचं. कारण आपण, जसा तो शेतकरी अ, शेतीची किंवा जमिनीची मशागत करत आहे, तर तशाच प्रकारे आपण मनाची मशागत करत आहे. तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे की आपल्यामध्ये जे अकुशल आहे त्याला दूर करायचं आहे. म्हणजे आपल्याला जर ती जागा विकसित करायची आहे, तर आपण तण काढतो. त्याच्यातले जे झाडं झुडपं आहेत, जे आपल्या पिकासाठी अपायकारक आहेत, ते काढतो. मग ते काढणं म्हणजे अकुशल दूर करणं. अकुशल दूर करणं म्हणजे काय? तर आपण शीलांचं पालन करण्यासाठी सुरुवात करतो. तर म्हणून शील पालन हा खूप महत्वाचा भाग आहे समाधीचा अभ्यास करत असताना. आणि मला वाटतं थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष होताना दिसतं. कारण आपल्याला हे कर्मकांड वाटतं. तर हे कर्मकांड नाहीये. शील जेव्हा बुद्ध सांगत असतात, तर त्याचा खूप खोलवर अर्थ आहे. कारण जेव्हा शील पालन आपल्याकडून होणार नाही, तर आपसुकच समाधीचा अभ्यास देखील आपण तेवढ्या प्रभावीपणे करू शकणार नाही. म्हणून जे तण काढायचं काम आहे ते शील करत असतात. तिथे आपलं अकुशल थांबत असतं आणि मग त्यानंतर जे सपाटीकरण किंवा जमीन भुसभुशीत करणं, हे सगळं त्यानंतर आपण एकाग्रता विकसित करत असतो. म्हणजे जे आपल्या मनाची जी सवय असते की ते प्रत्येक वेळी अ, एक तर भूतकाळात जाईल किंवा भविष्य काळात जाईल, त्याच्यामध्ये चिंता, प्लॅनिंग, ह्या सर्व गोष्टी असतात. आणि ह्या गोष्टी आपल्याला एकाग्रतेला विचलित करत असतात. आणि म्हणून आपण जे नंतर करत असतो ते जमीन समतल करणं किंवा भुसभुशीत करणं, ते म्हणजे समाधीचा अभ्यास करणं. आणि त्यानंतर जे पुन्हा त्याला बी रोपणं म्हणजे त्याला आपण समाधी विकसित करणं असं म्हणू. जेव्हा आपण स्टिलनेस किंवा शेकिंग कमी होतं आपल्या मनाचं आणि मग ते एका ठिकाणी बराच वेळ राहू शकतं, तेव्हा ते आपण एक जे झाड लावलेलं आहे ते, त्याचं रोपण सुरू झालेलं आहे, त्याचा संवर्धन, वाढ सुरू झालेली आहे. आणि मग त्या जी वाढ होत आहे त्या रोपाची, त्याचं आपल्याला सांभाळणं देखील आवश्यक आहे. म्हणजे कशाही प्रकारे आपली समाधी डिस्ट्रॉय होणार नाही. त्याच्यासाठी आपण हे 6 इंद्रियावरती जे विविध विषय येत असतात, तर तर ते विषय तर येतच राहणार, परंतु आपल्या समाधीसाठी हे घातक आहेत. म्हणून जो काही त्यांचा आधीचा प्रभाव आहे, तो जरी कमी झाला असेल, तरी तो पूर्णपणे नष्ट होत नाही.
त्यामुळे काही वेळा आपल्याला इंद्रिय संवर करणं आवश्यक होतं. ते इंद्रिय संवर देखील आपोआपच होत असतं. जेवढं आपलं शील पक्क होईल त्या इंद्रिय संवर आपण बघाल की आपल्यामध्ये आपोआपच होत असतं. जर होत नसेल तर पुन्हा आपल्याला त्याच्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. आणि मग जे इंद्रिय संवर म्हणजे आपण पिकाची राखण करतो, त्याचबरोबर वेळोवेळी पाणी घालणं. पाणी घालणं म्हणजे आपण जो धम्म आतापर्यंत शिकलो आहे आणि मग तो आणखीन आपल्याला अ, योग्य प्रकारे समजत आहे की नाही, त्यामुळे आणखीन धम्मश्रवण करणे, आणखीन त्याचा अभ्यास करणे, म्हणजे ते पाणी घालून जे बीज आहे त्याला वाढवणे. आणि त्यानंतर जी आपली समाधी विकसित झालेली आहे त्याला असं प्रकारे प्रोटेक्शन देणं, म्हणजे त्याला ध्यानमध्ये जाणं असं म्हणतात. ध्यान जेव्हा आपण ध्यानमध्ये प्रवेश करतो तर आपोआपच आपल्या अशी अवस्था प्राप्त होते की कुठलाही विषय आपल्याला त्या समाधीपासून ढळू देत नाही. आणि त्याला जे अ, गाय बैल किंवा इतर जे शेळ्या मेंढ्या आहेत त्याच्याकडून त्या पिकाचं रक्षण होईल. तर हे ह्या प्रकारे भावित ला आपल्याला बघावं लागेल, भावनेला बघावं लागेल. आणि हे बहुलिकता म्हणजे वारंवार आपल्याला करायचं आहे. हे वारंवार करणं खूप आवश्यक आहे. कारण जितकं आपण त्याच्यामध्ये वेळ देऊ, 2 समाधीच्या वेळांमध्ये खूप अंतर असेल, तर आपसुकच जे मध्ये डिस्ट्रॅक्शन किंवा जे आपल्या 6 इंद्रियावरती विषय येतील, ती आपली समाधी अ, विचलित करतात किंवा ती कमजोर होते. आणि म्हणून त्या बहुलिकता म्हणजे वारंवार करणं याच्यासाठी आवश्यक आहे. जेवढ्या 2 समाधीमध्ये अ, वेळ कमी असेल, तेवढी आपण पाहू शकतो की आपली समाधी अ, दुसरी जी आहे, पहिली आपण केली समजा सकाळी आणि 4-5 तासांनी आपण दुसरी केली, की लगेच आपल्याला समजतं की पहिल्या समाधीचा प्रभाव अजून देखील त्याच्यामध्ये आहे. जर तुम्ही एकदम संध्याकाळी कराल किंवा दुसऱ्या दिवशी कराल, तर पुन्हा दिवसभराचे जेवढे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, ते आपल्याला थोडा वेळ लागतो. अ, आपली पहिली अ, बराच वेळ ती समाधी प्राप्त करण्यासाठी जातो आणि शेवटची काही मिनिटं आपल्याला समाधी प्राप्त होते. तर हे सगळ्यांचा अनुभव अशाच प्रकारे आहे. म्हणून बहुलिकता खूप महत्त्वाचा विषय आहे. ते वारंवार करणं देखील आवश्यक आहे. आपण गृहस्थ आहे, आपल्याकडे जबाबदाऱ्या असतात, कामधंदे असतात. ते असताना देखील ह्या सगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. अ, आणि मग त्याच्यासाठी एक अ, विषय आहे तो सती. सती म्हणजे की जसं आपण दिवसभर जे काही करत आहोत, त्याच्यामध्ये एखादा धम्माचा विषय किंवा जे काही करत आहोत, त्याच्यामध्ये देखील पूर्णपणे अ, सती राहणे. म्हणजे आपण एखादं काम करत आहोत, तर ते काम पूर्ण मन लावून करणे आणि मन इकडे-तिकडे जाणार नाही, याच्यावरती लक्ष देणे. हे सतीचा भाग आहे. हे बहुतेक इथे कंटेंट क्रिएटर किंवा आर्टिस्ट लोकं आहेत. तर आर्टिस्ट लोकांना माहिती आहे, की जसं ते एखादं कंटेंट क्रिएट करत असताना किंवा डेव्हलप करत असताना पूर्णपणे त्याच्यामध्ये व्यग्र असतात आणि ते व्यग्र असताना त्यांच्या मनामध्ये इतर कुठलेही विचार येत नाहीत. त्या कंटेंट आणखीन कसा चांगला होईल याविषयी त्यांचा अ, पूर्ण जोर असतो. आणि म्हणून ते देखील एक सतीचाच भाग आहे. परंतु त्या सतीमध्ये एखादा धम्माचा विषय नाहीये. म्हणून ती सती आपल्याला अ, धम्माकडे घेऊन जाणार नाही. परंतु आपण गृहस्थ आहेत. आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला आजीविका असतेच. ती आजीविका करत असतानाच आपल्याला त्या विषयामध्ये संपूर्णपणे राहणं आणि त्या आपली सती विकसित करणं किंवा आपली जी समाधी आहे ती कशाही प्रकारे तिचा हानी होणार नाही याकडे लक्ष देणं हे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे जे अ, पहिला जो आहे दिठ्ठ धम्म सुख विहार आहे. तर हा जो लाभ आहे, तर हे अ, जे ध्यान करणार आहेत त्यांनी याचा ऑलरेडी याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा ध्यानाला बसतो, तेव्हा जेव्हा मन शांत होतं, ते आपल्याला खूप शांतता वाटते त्याच्यामध्ये आपल्याला सुख वाटतं. तर दिठ्ठ धम्म म्हणजे काय? दिठ्ठ म्हणजे आत्ताचा.
प्रेझेंटमध्ये, वर्तमानमध्ये, आणि धम्म म्हणजे जे काही आपण अनुभव करत आहोत. तर दिठ्ठ धम्म म्हणजे हिअर अँड नाव, जे इंग्लिशमध्ये म्हणतात हिअर अँड नाव, तर त्याला पालीमध्ये दिठ्ठ धम्म. सुख विहार म्हणजे सुखामध्ये आपण विहार करत असतो. तर हे जे ध्यान करत आहेत त्यांनाही याचा अनुभव येतच असतो. परंतु या सुत्तामध्ये बुद्ध चतुर्थ ध्यानाला, म्हणजे प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यानाला दिट्ठ धम्म सुख विहार आहे म्हणत. तर जेव्हा आपण चतुर्थ ध्यानामध्ये जाऊ तेव्हा आपण त्या गोष्टीचा अनुभव घेणारच आहोत. परंतु जे चतुर्थ ध्यान आहे त्याच्यामध्ये जे अ, एकाग्रता देखील त्याला म्हटलेलं आहे, आणि त्यासोबतच अ, उपेक्षा देखील म्हटलेलं आहे. आणि हा एक खूप महत्वाचा भाग आहे. उपेक्षा उपेक्षा जी असते त्याच्यामध्ये सुख देखील नसतं आणि दुःख देखील नसतं. तर हा एक महत्वाचा अंग आहे धम्माचा अभ्यास करत असताना. जेव्हा पण मी आता म्हटलं होतं एकाग्रता दोन प्रकारची असते. तर जी एकाग्रता आपण काम करत असताना करत असतो, तर त्याच्यामध्ये अ, ते काम करण्याचं सुख आपल्याला प्राप्त होत असतं, किंवा जे कंटेंट आपण क्रिएट करत असतो ते सुख प्राप्त असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये उपेक्षा नसते. तर आपल्याला ते फक्त सुखाचा अनुभव असतो. जसं आपण एखादा व्यक्ती शूटर असतो, मग त्याला प्राण्याची हत्या करायची आहे, मग त्याला नेम धरावाच लागतो. तर नेम धरत असताना त्याला एकाग्र होणं आवश्यक आहे. ती एकाग्रता ही अ, फक्त त्या प्राण्याची हत्या करणं किंवा त्याचा जो एम आहे किंवा त्याचं जे लक्ष्य आहे ते पूर्ण करण्यासाठी आहे. मग त्याच्यामध्ये एक एकच भावना असते, सुख किंवा दुःख. तर ह्या हा जो अ, मुद्दा आहे तो म्हणजे आधीचे जे पुराण, म्हणजे बुद्धांच्या समकालीन जे त्यांनी 8 किंवा 7 किंवा 8 जे ध्यान प्राप्त केले होते, त्याची सुरुवात देखील अशाच प्रकारे जे अ, एकाग्रता आहे त्यांनी अ, ते करत असत. म्हणजे त्या काळी कुठलाही एक एकाग्रतेचा विषय घेऊन किंवा मंत्र घेऊन किंवा आणखीन काही जाप घेऊन तो एकाग्रता प्राप्त केली जात, आणि त्या एकाग्रतेवरतीच पुढे आकाशंचायतन, विज्ञानंचायतन, अकिंचायतन आणि नेवसंज्ञा नासंज्ञायतन हे विकसित केले जात. आणि तोच फरक आहे की जसं ते एखादा मंत्र किंवा जाप घेऊन केले आहे त्याच्यामध्ये एकाग्रता आली आहे, पण उपेक्षाचा तिथे अभाव आहे. म्हणजे उपेक्षा म्हणजे जी सुख आणि दुःख ह्याच्यापासून दूर अशी जी अवस्था असते. आणि मग त्या अवस्थेमध्येच आपण जे काय होत आहे आपल्याशी त्याला एकदम तटस्थपणे पाहू शकतो. जेव्हा सुख असेल तेव्हा मन आपलं सुखाकडे इन्क्लाइन होत असतं, कलत असतं. जेव्हा दुःख असतं तर दुःखाकडे कलत असतं. पण जेव्हा उपेक्षा भाव असतं तेव्हा ते पूर्णपणे जे काय होत आहे त्याच्याकडे कुठल्याही बाजूला न कलता आपण स्पष्टपणे त्या गोष्टी पाहू शकतो. म्हणून उपेक्षा हा एक खूप महत्वाचा भाग आहे जो आपण पुढे जाऊन विकसित करणारच आहोत. तर म्हणून मी सांगितलं दोन प्रकारच्या एकाग्रता आहेत, परंतु ही उपेक्षा आहे. ह्या उपेक्षामध्ये राहूनच आपण विपස්සना करू शकतो. म्हणून म्हटलं जाते की फोर्थ ध्यानाच्या नंतरच विपස්සना केली जाते, किंवा जे आपण अरूप ध्यान करणार आहोत त्याच्यामध्ये पण देखील जेव्हा उपेक्षाने आपण अरूप ध्यानला जात असतो तेव्हा जे आपल्याला समजणं आवश्यक आहे त्याचा एक दृष्टिकोन, वेगळा दृष्टिकोन तयार होतो. आणि सुख पण नाही, दुःख पण नाही, अशा प्रकारे ज्या अवस्थेमध्ये असतं तेव्हा पूर्ण स्पष्टता येते. आणि मग हे अरूप ध्यान देखील आपल्यासाठी विस्डम किंवा प्रज्ञा घेऊन येत असतात. तर अशा प्रकारे ही ही जी आपली पूर्ण वाटचाल आहे ती अशा प्रकारे होणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणूनच अ, कशा प्रकारे ह्या सर्व मार्गावरती चालायचं आहे, समाधी कशा प्रकारे एक महत्वाचं अंग आहे, हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा जे आपले प्रयत्न आहेत ते एकदम सुकर होतात. म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता, म्हणजे आपल्याला आता कळालंय की मला समाधी म्हणजे मनाचं, चित्ताची स्थिरता प्राप्त करायची आहे. मग ती स्थिरता प्राप्त करण्यासाठी जेव्हा आपण सुरुवात करतो तर सुरुवातीला मनामध्ये खूप विचार येतात.
प्रत्येक वेळी त्याला पुन्हा पुन्हा श्वासावरती घेऊन यावं लागतं. पुन्हा मनामध्ये नवीन विचार येतात. काही प्लॅनिंग सुरू होतात. म्हणजे भूत आणि भविष्य याच्यामध्येच ते राहत असतं. मग आपल्याला माहिती आहे की ही चित्ताची स्थिरता जर प्राप्त करायची असेल, तर आपल्याला एकच करावं लागेल. पुन्हा पुन्हा आपल्याला श्वासावरती यावं लागेल. ही जेव्हा स्पष्टता असेल, तर हे जे होत आहे, हे स्वाभाविक आहे. मनाचा कल आहे, की कधी ते भूतकाळात जाईल, कधी भविष्यात जाईल आणि मग पुन्हा पुन्हा आपण प्रयत्न करू. आपण संयम ठेवू, की हां, हे आहे, ह्याच प्रकारे होत असतं आणि मला जर पुढे जायचं असेल, तर अशा प्रकारे एकाग्रता प्राप्त करावी लागेल आणि पुढे जाऊन ती उपेक्षामध्ये विकसित होईल. तर हे जेव्हा आपला बेस आधार तयार होतो आणि मग त्या आधारावरती आपली पुढची वाटचाल अ, आपल्याला सोपी होऊन जाते. तर अशा प्रकारे हे समाधी भावनामध्ये बुद्ध अशा प्रकारे या 4 गोष्टी कशा आपल्याला लाभ होतो हे सांगत आहेत. आणि मग जो पुढचा भाग आहे, की अ, जेव्हा आपण समाधीला सुरुवात करत आहोत, तेव्हा आधी आपण बघितलं, की साधना करत असताना त्याच्या सती आणि समाधीमध्ये जे विषय आहेत त्याच्या अनुषंगानेच आपल्याला परिणाम प्राप्त होत असतात. मग जेव्हा आपण ही वाटचाल सुरू करत आहोत, पण जो आपला गोल आहे किंवा ध्येय आहे, ते अजून जरा अस्पष्ट आहे. का अस्पष्ट आहे? कारण उपेक्षामध्ये जाऊन विपश्यना करायचे, त्या विपश्यनेचे विषय आपले तेवढे स्पष्ट नाही आहेत. ते विषय देखील स्पष्ट असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपले जे गुरु आहेत, शास्ता म्हणतात त्यांना, सम्मा संबुद्ध, त्यांचं अनुकरण करणं खूप आवश्यक आहे. कारण त्यांनीच आपल्याला धम्म सांगितला आहे आणि तो धम्म त्यांना आपसूक प्राप्त नाही झाले. त्यांचे काही अनुभव होते, त्या अनुभवावरती त्यांनी वाटचाल केली आणि मग त्या दृष्टीने त्यांना परिणाम प्राप्त झाले. मग जसं आपण पाहिलं, की अ, त्यांनी जेव्हा गृहत्याग केला, तेव्हा ते अ, गुरूंकडे गेले आणि त्या गुरूंकडून त्यांनी 7वा आणि 8वा अरूप ध्यान प्राप्त केलं. परंतु त्याच्यामध्ये देखील त्यांना वाटलं, की हे अ, उणीव आहे ह्याच्यामध्ये आणि मग त्यांनी जे 6 वर्ष श्रमण मार्गावरती गेले आणि आपल्या शरीराला त्यांनी त्रास दिला. आणि मग तरी देखील त्यांच्या असं लक्षात आलं, की जे काही मी करत आहे ते आणखीन देखील त्याच्यामध्ये काही उणीव आहे. जे काही मला अ, वाटायला पाहिजे, की याच्यामधून मी मुक्त झालोय, हे काही होत नाहीये. आणि म्हणून त्यानंतरची जी त्यांची विचारधारा किंवा त्यांनी जे काही केलं, हे ह्याचा अभ्यास करणं, ह्याचा सखोल चिंतन करणं, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि बऱ्याचदा ही गोष्ट म्हणजे मी म्हणेन, की ही गोष्ट पूर्णपणे मिस केली जाते आपल्या धम्माच्या अभ्यासामध्ये. कारण जेव्हा अ, ते अ, त्यांची जी गृहत्यागापासून त्यानंतर संमती प्राप्त होईपर्यंत ते मानवच होते. जेव्हा ते संमत झाले, तेव्हा त्यांना पूर्णपणे स्पष्टता आली. त्यांना सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. पण त्या दृष्टिकोनाकडे जाण्यासाठी ते कशाप्रकारे प्रवृत्त झाले, हे पाहणं खूप आवश्यक आहे. तर म्हणूनच हे जे आपण पाहिलं, की आतापर्यंत जे आपण अ, पासारिक सुत्त पाहिलं किंवा त्याला परिये सुत्त म्हटलं जातं. पासारिक म्हणजे पास आणि राशी. पास म्हणजे जे अ, फास आहेत, फास म्हणजे वेगवेगळे फास आहेत ना, त्याची रास आहे आणि आपण ह्या फासांची जी राशी आहे त्याच्यामध्ये अडकलेलो आहे किंवा अपरियेसेन. अपरियेसेन म्हणजे काय, की अ, जे आर्य पर्यसन, सॉरी माझं टंग स्लिप झाली. आर्य पर्यसेन म्हणजे आर्य म्हणजे आर्य. आर्य म्हणजे उदात्त किंवा नोबल. पर्यसेन म्हणजे शोध. तर हा नोबल शोध किंवा एकदम उच्च शोध ह्याच्याबद्दल हे सुत्तामध्ये उल्लेख आहे. मग त्याच्यामध्ये हे सर्व सांगतात गृहत्यागाच्या नंतर ते जोपर्यंत जे खीर प्राशन केलं तो भाग आहे त्याचा त्याच्यामध्ये उल्लेख नाहीये.
परंतु त्याचा मान्यता केली गेली की अशा प्रकारे खीर प्राशन केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की शरीरामध्ये ऊर्जा असणं आवश्यक आहे की जेणेकरून आपण जे काय आपल्याला प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी शरीराची आवश्यकता आहे. आणि मग त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की लहानपणी ते अ, झाडाखाली बसले असताना त्यांनी श्वासावरती लक्ष केंद्रित केलं. आणि मग त्यांनी अ, हा हा उपाय आपण पाहणं खूप आवश्यक आहे. आणि त्यानंतर अ, जेव्हा त्यांनी समाधी अ, प्राप्त केली आणि त्यानंतर त्यांनी आपलं अ, दृष्टिकोन किंवा दृष्टी कुठे वळवली हे पाहणं देखील खूप आवश्यक आहे. आणि हे अ, ते दिग्गनिकायात 14 महापदान सुत्त ह्याच्यामध्ये अ, अ, ह्या गोष्टीचा उल्लेख आहे की महापदान सुत्त म्हणजे जे काय अ, स- सहा बुद्ध होऊन गेले त्यांचं चरित्र किंवा आख्यायिका अ, हे बुद्ध सांगत आहेत. आणि मग हे पदान सुत्त आहे हे देखील आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये ते विपस्सी बुद्ध, सिखी बुद्ध, वेसब्ब बुद्ध, त्यानंतर अ, वसुबंधू बुद्ध, कोणगमन हे जे आणि नंतर कसप्प बुद्ध आणि मग स्वतःबद्दल ते सांगत आहेत. तर ते कुठल्या कुळामध्ये जन्म झाला, त्यांचे आई वडील कोण होते, ते कुठल्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रथम ते भिक्खूंना सांगतात. आणि मग जो दुसरा भाग आहे म्हणजे ते नंतर तिथून निघून जातात आणि पुन्हा जेव्हा येतात तेव्हा भिक्खूंमध्ये अ, चर्चा रंगलेली असतात. मग ते विचारतात की तुम्ही कुठल्या गोष्टीवरती चर्चा करत होता. तेव्हा ते भिक्खू सांगतात की आम्ही अ, म्हणत होतो की तुम्ही कशा प्रकारे सर्व हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि मग तुम्ही त्यांचं गोत्र सांगू शकता, त्यांचं आई वडिलांचं नाव सांगू शकता. मग ते पुढे सांगतात तुम्हाला आणखीन याच्यामध्ये माहिती हवी आहे का? तर भिक्खू हो म्हणतात आणि मग ते सांगतात की कशा प्रकारे अ, सर्व बुद्ध जे आहेत सम्मा संबुद्ध यांची जी अ, जीवन जे आहे ते एक समान असतं. म्हणजे जसं की आपण पाहिलं की अ, विपस्सी बुद्ध जे आहेत त्यांची देखील जेव्हा ते त्यांच्या मातेच्या गर्भामध्ये आले तर त्यांची माता देखील शीलवन होती. त्यासोबतच त्यांचा जन्म म्हणजे जशी महामाया शाल वृक्षाची फांदी हाताला धरून उभी होती त्याप्रमाणेच विपस्सी बुद्धांचा जन्म देखील त्यांची माता उभी असताना झाला. त्यानंतर जसे अ, बुद्ध सांगतात की अ, त्यांनी 7 पावलं चालले अ, त्याप्रमाणे विपस्सी बुद्ध देखील 7 पावलं चालले. तर हे सांगत असताना ते सांगतात की सर्व बुद्धांच्या बाबतीत ह्या घटना घडतच असतात आणि त्याला ते धम्मता म्हणतात. धम्मताचा अर्थ असा हे साहजिक आहे. बुद्धांच्या जीवनामध्ये हे घडणं साहजिक आहे आणि हे अशा प्रकारेच होतं. आणि म्हणून हे जे सुत्त आहे हे वाचणं खूप आवश्यक आहे. त्याचा जो दुसरा भाग येतो त्या दुसऱ्या भागामध्ये ते सांगतात की विपस्सी बुद्ध जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांना देखील 32 शरीर लक्षणं त्यांच्यामध्ये होती. आणि मग त्यांना देखील अशी भविष्यवाणी करण्यात आली होती जर हे राजा झाले तर चक्रवर्ती सम्राट होतील आणि जर यांनी गृहत्याग केले तर ते संभासंबुद्ध होतील. तर अशा प्रकारची घोषणा किंवा भविष्यवाणी विपस्सी बुद्धांच्या बाबतीत देखील करण्यात आलेली होती. आणि पुन्हा ते म्हणतात की ही धम्मता आहे, हे साहजिक आहे, हे प्रत्येक बुद्धांच्या बाबतीत असंच होतं. आणि मग पुढे विपस्सी बुद्धांचं जे सांगतात की ते त्यांच्यासाठी देखील एक उन्हाळ्याचा, एक हिवाळ्याचा, एक पावसाळ्याचे असे 3 महाल होते. आणि ते अशा प्रकारे विलासी अ, त्यांनी जीवन जगले. आणि मग एक दिवशी त्यांना असंच फिरण्यासाठी त्यांची इच्छा झाली. त्यांनी त्यांच्या सारथीला म्हटलं की चला आपण जरा बाहेर फेरफटका मारू येऊया म्हणजे आपण
चांगले दृश्य पाहून येऊया असा त्याचा त्या याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि मग ते जेव्हा सारथ्याबरोबर जातात तेव्हा तिथे पहिला त्यांच्या दृष्टीला एक वृद्ध पडतो. आणि मग त्या सारथीला विचारते की हा व्यक्ती कोण आहे. तर तो सारथी सांगतो की हा वृद्ध व्यक्ती आहे आणि तो त्याचे आयुष्यमान कमी होत चाललेलं आहे आणि तो अशा प्रकारे वृद्ध झालेला आहे. तेव्हा ते विचारतात की मी देखील अशा प्रकारे वृद्ध होणार आहे का. तर सारथी हो म्हणतो. तर मग अशा प्रकारे आणि ते जे विपस्सी बुद्ध आहे त्यांचा जो आयुर्मान होता, म्हणजे तेव्हा बुद्धांचं जे आयुर्मान होतं ते 80 लाख कप्प होतं. हे तुम्ही वाचू शकता त्याच्यामध्ये, म्हणजे एवढं दीर्घ आयुष्य होतं. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा ते व्याधी बघतात, पहिली जरा बघतात, नंतर व्याधी बघतात, मग मृत्यू बघतात. तर ही जे 4 दृश्य आहेत, या 4 दृश्यांचा तिथे उल्लेख आहे. आणि पुन्हा त्याच्यामध्ये ते म्हणतात ही धम्मता आहे. अशा प्रकारे सर्व बुद्धांच्या बाबतीत होतं. म्हणजे हे नक्की आहे की गौतम बुद्धांच्या जे त्यांनी स्वतः सांगितलं त्याच्यामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही की 4 दृश्य त्यांच्या दृष्टीत पडली. परंतु महापदानुसुत्तमध्ये ते सांगतात की हे विपस्सी बुद्धांच्या बाबतीत झालं आणि हे सर्व बुद्धांच्या बाबतीत असंच होत असतं. आणि म्हणून आपण हे सहज अ, सांगू शकतो की अशा प्रकारे घडलं असेल. पण हे सहज सांगणं ह्याला काहीतरी आधार आहे. हा आधारच ह्या जे त्यांचा जो बुद्धत्वाचा किंवा त्यांनी जे शोधण्याचा प्रयत्न केला. मग जेव्हा त्यांनी अ, 7 झाना किंवा 8 झाना झाले. नंतर ते अ, शरीराला त्रास देण्याचा त्यांनी म्हणजे खूप कठोर तपश्चर्या केली. त्याच्यामध्ये त्यांना काही प्राप्त झालं नाही. त्यानंतर जेव्हा त्यांनी अ, श्वासावरती लक्ष केंद्रित केलं, ध्यान केलं आणि मग जेव्हा त्यांना उपेक्षा आणि उपेक्षामध्ये जाऊन ते त्या सुत्तामध्ये सांगतात. अ, जे पासारिस सुत्त आहे त्याच्यामध्ये सांगतात की मी माझं लक्ष कुठे वळवलं की माझा जो जन्म झाला आहे आणि मग मला जरा येणार आहे, मग ह्याच्याकडे त्यांनी लक्ष केलं. माझा जन्म झाला आहे तर मी व्याधीकडे जाणार आहे. हे तुम्ही त्या सुत्तामध्ये पाहू शकता. मी लिंक शेअर केलेली आहे. विवेक, तू सर्वांना ती नक्की फॉरवर्ड कर, त्यांना बघू दे. हे असं तिथे लिहिलेलं आहे, मी स्वतःच सांगत नाही. आणि मग त्यांनी त्यांचं लक्ष अशा प्रकारे मृत्यूकडे केलेलं आहे आणि मग त्यांना हे बोधी प्राप्त झालेली आहे. मग आपण जर हा सर्व प्रवास पाहिला तर मग ही 4 दृश्य त्यांच्या नक्कीच दृष्टीस पडली असतील. त्याशिवाय त्यांचा दृष्टी किंवा त्यांचा मन ह्या दृष्टीकडे जाणं अ, होणार नाही. तर आपण म्हणूनच ही जी अ, त्रुटी आहे, या त्रुटीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आधी देखील मी ह्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नव्हतो. पण हे सांगत असताना जेव्हा मी हे दोन्ही सूत्र वाचली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे फार महत्त्वाचा भाग आहे आणि हाच दुर्लक्षला गेला आहे. आणि मग जेव्हा तुम्ही कोणाला जर असं विचारायचं असेल, तर तुम्ही विचारू शकता, की त्यांना जे बोधी प्राप्त झाली, ती काय एकदम झाली का? त्यांना काय दिव्य ज्ञान एकदम प्राप्त झालं का? नाही. बुद्धच प्रतीच्य समुत्पाद सांगतात. कारण आणि परिणाम सांगतात. जेव्हा कारण असेल, तेव्हाच परिणाम येईल. मग ते कारण कुठून आलं? तर कारण हेच आहे, की जेव्हा त्यांनी 4 दृश्य पाहिली आणि त्यांचा इम्पॅक्ट त्यांच्या मनावरती नक्कीच झाला असणार आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार आला असेल. आणि मग नुसतं हे ऐकायचं नाही. अ, आणि ही एक म्हणूनच मी म्हटलं ही फार अ, महत्त्वाची गोष्ट आहे. याच्याकडे लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. मग जेव्हा अशा प्रकारे 4 दृश्य बुद्धांच्या दृष्टीस पडली आणि त्याचा त्यांनी अ, विपश्यनेमध्ये जेव्हा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला, तेव्हा त्यांना बोधी प्राप्त झाली. मग आपण जेव्हा त्यांचं अनुकरण करत आहोत, त्यांच्या मार्गावरती चालत आहोत, तर आपल्याला देखील ह्या बाबतीवरती लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे जसं ते सांगतात, की जीवित मद आणि यौवन मद
हे दोन मद आपल्यामध्ये असतात. म्हणजे जो मनुष्य जन्माला आला त्याच्यामध्ये जीवित मद असणारच आणि यौवन मद असणार. तर जीवित मद म्हणजे काय? जीवित मद म्हणजे मी जी काही आयुर्मान आहे, जसं आता 70-80 वर्ष आहे, ते मी जगणारच आहे, ही आपली पूर्ण धारणा आहे. हा झाला जीवित मद. आणि यौवन मद म्हणजे काय? की मला काही होणारच नाही, मला व्याधी कधी येणार नाही, मी तसाच राहीन, ही यौवन मद. हे दोन मद ठासून भरलेले आहेत. आणि मग हे जर मद आहेत तर हे आपल्याला दिसत नाहीत, हे आपल्याला बघावे लागतील. मग कसे बघणार आपण? तर जेव्हा जेव्हा आपल्या आपल्या दृष्टीत अशा प्रकारचे दृश्य पडतील, म्हणजे दृश्य बघायला जायचं नाही, किंवा तुम्हाला वृद्धाश्रममध्ये जायची गरज नाही. आपल्या आजूबाजूला खूप वृद्ध व्यक्ती असतात. तर त्यांच्याकडे बघितल्यावरती आपण एकतर ती गोष्ट नजरेआड करतो, की आपल्याला माहिती आहे की आपण जन्म झालेला आहे, तर आपण तरुण होणार, लहान होतो, तरुण होणार आणि नंतर वृद्ध होणार. तर तसं न करता वृद्ध झाल्यावरती काय होतं हे प्रत्यक्ष आपल्याला, म्हणजे आपण वृद्ध झाल्यावर तर ते अनुभव घेणार आहेत, पण ते त्यांना बघून हा कशा प्रकारे त्यांच्या मुवमेंट्स एकदम कमी झालेल्या आहेत, त्यांची शारीरिक क्षमता कमी झाली आहे, त्यांना दातांनी चावता येत नाहीत, कडक पदार्थ खाता येत नाहीत, ऐकायला कमी येतं, बघायला कमी येतं. ह्या सगळ्या गोष्टीकडे बघणं आवश्यक आहे. आणि हे बघणं म्हणजे सतीमध्ये राहणं. म्हणजे जे काही विषय तुम्ही घ्याल, तर त्याच्यामध्ये जेव्हा तुमच्या दृष्टीस एखादं रूप येईल, तर त्याचं जे जसं आहे तसं पाहणं आवश्यक. ही जागरूकता आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे. बरं, हे एकदम होणार नाही. आपण पहिल्यांदा विसरू. करत राहू, करत राहू, करत राहू. तर मग हे, म्हणून हे चार जे दृश्य आहेत, ही खूप महत्वाचा, खूप सखोल अभ्यासाचा आपला विषय असला पाहिजे. आणि मग ह्याच्यामध्ये दुःखच नाही बघायचं आहे, की सगळीकडे दुःख आहे अशातला भाग नाही. तर हा एक जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. हे तर होणारच आहे. तर ही जी आपली मानसिकता आहे, अपरिहार्य भाग आहे. मग मला ह्याच्यातून दूर व्हायचंय की नाही? का मला पुन्हा ह्या संसार चक्रामध्ये राहायचंय? जर मला ह्याच्यापासून दूर व्हायचं असेल, तर मला ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं, हे समजून घेणं आवश्यक आहे. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आणि हे हळूवारपणे करायचं आहे, काही घाई नाही करायची आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला अशी स्ट्राईक होईल, तेव्हा ते बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि व्याधी देखील आपल्याला, जेव्हा आपण स्वतः आजारी असू तेव्हा देखील आपण पाहू शकतो. कुणी आपले नातेवाईक आजारी असतील तेव्हा देखील आपण हे पाहू शकतो. गंभीर आजार असो किंवा नॉर्मल सर्दी, ताप, खोकला असो, ह्या सर्वांमध्ये आपण ही गोष्ट पाहू शकतो. तर हे जे आहे, हे आपल्याला सतत करणं आवश्यक आहे. कारण ह्यानीच जो आपला जीवितमध आहे, यौवनमध आहे, तो हळूहळू कमी होईल आणि आपल्यामध्ये धम्मसंवेग वाढेल. आणि जेव्हा धम्मसंवेग वाढेल, तेव्हा मग आपल्याला ह्या मार्गावरती जे चालणं आहे ते ओझं वाटणार नाही, तर त्याची गरज वाटेल. आपल्याला अ, धम्म समजले, धम्माची आवड आहे, धर्मावरती चालण्याची आवड आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. परंतु जे काही आपण कामं करत आहोत, जसं समाधीचा अभ्यास, हा थोडासा एक कंटाळवाणा विषय आहे. कारण अ, मन एकाग्र करणं आपण आतापर्यंत केलेलं नाहीये, म्हणून तो थोडासा अवघड विषय वाटतो. समाधीचा अभ्यास करणं अवघड वाटत असतं. बसून राहणं, तासनतास बसून राहणं, हे आपल्यासाठी थोडंसं अवघड आहे. अवघड इतक्यासाठीच आहे, कारण आपण तसं केलेलं नाही. जर आपण करू, जसं आपण 4-5 वर्ष समाधीचा अभ्यास करू, मग नंतर ते सहज व्हायला सुरू होत असतं. तर हे समाधीचा अभ्यास करत असताना, कारण त्याची निकड आपल्याला अ, तेवढी माहिती नाहीये, की कशासाठी हे करायचंय. जेव्हा ते आपल्याला समजेल, तेव्हा मग ते आपसुकच व्हायला लागेल. आणि मग शील, समाधी, इंद्रिय संवार ह्या गोष्टी जेव्हा घडत जातील, तेव्हा मग आपल्यामध्ये अ, ज्ञानदर्शनम, म्हणजे आपल्याला गोष्टी कळू लागतील. मग ज्ञानदर्शनम म्हणजे दर्शनाने ज्ञान प्राप्त होणे. हा काही खूप गहन विषय नाही, म्हणजे आपल्याला खूप अ, फार मोठं ज्ञान प्राप्त होईल अशातला भाग नसतो तो. एक छोटे छोटे विषय असतात,
की जे आपल्याला समजत नसतात ते आपल्याला समजायला सुरू होतात. याचं साधं सोपं उदाहरण म्हणजे एखादं लहान मुलं आहे, ते बऱ्याचदा एखादी गरम वस्तू असेल त्याच्याकडे ते धावत असतं. जसं एखादं पूर्वीच्या काळी ज्योती असायच्या किंवा दिवे असायचे, परंतु ते त्याला भाजेल म्हणून आपण त्याला त्याच्यापासून दूर करत असतो. परंतु एकाच दिवशी कुणाचं लक्ष नसताना चटकन ते त्या गरम वस्तूला हात लावतं आणि जेव्हा त्याला समजतं की वस्तू गरम आहे, ह्याने आपलं नुकसान आहे, त्यानंतर ते पुढच्या वेळी त्याला स्पर्श करणार नाही, त्याच्यापासून दूर राहतं. तर हे हे ज्ञानदर्शनच आहे, की दर्शनाने किंवा प्रत्यक्ष अनुभवाने त्याला ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे. मग हे अशा प्रकारेच ज्ञानदर्शन होत असतं. आणि मग जेव्हा असे दर्शनाने आपल्याला ज्ञान प्राप्त होत असतं, मग त्याच्यामुळे जे आश्रव किंवा त्याच्यामुळे जे आपल्यामध्ये अ, अकुशल होत असतात, ते निश्चितच बंद होतील आणि मग आसव खाईल. हे फार डीप आहे, परंतु मी समजावं तुम्हाला तुमच्या भाषेत म्हणून मी हे अशा प्रकारे फोड करून सांगितलेलं आहे. तर म्हणूनच हे जेव्हा आपण समाधी भावनेचा अभ्यास करत असतो, तर ही समाधी भावना म्हणजे फक्त एकाग्र एका पॉइंटवरती राहून फक्त एकाग्रता प्राप्त न करता, तर ती एकाग्रता प्राप्त करून आपल्याला निश्चितपणे कुठल्या मार्गावरती जायचं आहे, कशा प्रकारे आपल्या गुरु आहेत, संबुद्ध आहेत, त्यांनी कशा प्रकारे हे सर्व प्राप्त केलंय. जर ह्याची स्पष्ट कल्पना असेल, तर आपल्याला देखील काय करायचं आहे, कुठल्या वाटेने जायचं आहे, हे जेव्हा आपल्याला समजेल, तर सगळ्या गोष्टी विनासायास होतात. आपल्याला फक्त जो आपला प्रयत्न आहे सुरुवातीचा, ते म्हणजे श्वासावरती राहण्याचा, पुन्हा पुन्हा आपल्याला श्वासावरती घेऊन येणं, एवढंच करायचं आहे. आणि मग ते केल्यावरती जे काही एकाग्रता, उपेक्षा आपल्यामध्ये उत्पन्न होईल, त्यांनी सर्व गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसतील. आणि ती स्पष्टता आल्या आल्या मग जे काय अ, आपल्याला मग्ग आहे, फल आहे, ते देखील प्राप्त होतील. आणि हे एवढंच साधं, सोपं, सिंपल आहे. याच्यामध्ये फार काही अवघड असल्याची गोष्ट नाही. फक्त जे काही सुत्त पिटकामध्ये बुद्धांनी सांगितलं आहे, त्याच्यावरती जर आपण चालत राहू, तर निश्चितच प्रत्येक व्यक्ती ज्याला इन्स्ट्रक्शन, निर्देश समजले जातात, ती ही गोष्ट प्राप्त करू शकतो. आणि बुद्ध देखील हे म्हणतात, की हा जो धम्म आहे, हा सर्व मनुष्यांसाठी आहे. हा एका जातीसाठी नाहीये. कारण ते स्वतःच्या अनुभवाने सांगतात. जेव्हा त्यांनी अ, व्याधी, जरा, मरण ह्याकडे आपला दृष्टिकोन वळवला, तेव्हाच त्यांना हे ज्ञान प्राप्त झालं. आणि ही जरा, व्याधी किंवा मृत्यू हा सर्व मानवांना मा असतोच. म्हणजे कुठलाही मनुष्य धर्मी आहे, मरण धर्मीच आहे. मग त्यांनी जर आपला दृष्टिकोन ह्याकडे वळवला, तर निश्चितच त्यांना देखील बोधी प्राप्त होईल. त्याच्यासाठी कुठल्याही अ, धर्माची आवश्यकता नाही, कुठल्याही पंथाची आवश्यकता नाही. तुम्ही जे बुद्ध सांगत आहे, त्याच्यावरती जर मार्गक्रमण केली, तर सर्व गोष्टी अ, आपण आपसुकच आपल्याला प्राप्त होतील. तर एवढंच सांगून मी आजचा जो विषय आहे तो इथेच थांबवत आहे. साधू, साधू, साधू. साधू साधू साधू. साधू साधू साधू. साधू साधू साधू. खूप छान. रवींद्र सरांनी आपल्याला आज साधना, समाधी साधना या विषयावर अतिशय सुंदर आपल्याला धम्मदेशना दिलेली आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने 10 डेज किंवा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आनापानसती विपස්සनाचा अनुभव घेतला असेल, मेडिटेशन प्रॅक्टिस केली असेल, तर ह्या ह्या जर्नीमध्ये कुठेतरी आपल्याला पुढे जात असताना समाधी मार्ग जो आहे, समाधी साधना जी आहे, ती टप्प्याटप्प्याने पुढे आपल्याला जावं लागतं. आनापानसती आहे, विपස්සना असेल, आणि ही प्रॅक्टिस करत असताना ज्याने त्यांनी आपला जो अनुभव आहे तो आपल्या कल्याण मित्रांना शेअर केला पाहिजे. जर त्यामध्ये काही तुम्हाला अडथळा येत असेल किंवा
काही प्रश्न निर्माण होत असतील तर त्याची तुम्हाला क्लॅरिटी आली पाहिजे. त्यासाठी रवींद्र जे आहेत, रवींद्र सर आहेत, त्यांचा नंबर पण मी देईल. आणि नक्कीच मला आशा आहे की आजच्या सेशनमुळे आपण कुठेतरी समाधी साधना जी आहे म्हणजे मेडिटेशन जे आहे त्याच्यामध्ये आपण उतरू आणि त्याचा सराव करायला आपण सुरुवात करूयात. तर थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच आजच्या धम्मदेशनेसाठी. आणि आपण आता क्वेश्चन आन्सरकडे वळूयात.